श्री स्वामी समर्थ. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 31. कळसाध्याय. श्रोते मायबाप हो, अधिक महात्म्याचे ही 30 अध्याय. कथा. खांबाचं एक भव्य मंदिर असून त्यात पुरुषोत्तमाची सर्वांग सुंदर मूर्ती विराजमान आहे. त्या मंदिरावरचा हा कळस अध्याय. आता हा कळस अध्यायात मागील 30 अध्यायात आलेल्या सर्व कथा भागाचा आढावा घेत आहे. पद्मपुराणाशी संबंध अशा या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात नैमिषारण्यात सूत पुराणिक हा अधिक मासाची माहिती सांगतात. हा भाग आलेला आहे. लक्ष्मीनारायण संवादातून मलमासाचा जन्म, हा या महिन्यातील व्रते, उपासना इत्यादी सांगण्यास प्रारंभ केलेला आहे. दुसऱ्या अध्यायात गोमाता वर्णन, इंद्राचे गर्वहरण, गायचे मुख अमंगल का हे सांगितले आहे. तिसऱ्या अध्यायात देव गायच्या पोटात का लपले, पौलवांनी कुणाला शाप दिला, ती कथा सांगितली आहे. ब्राह्मण दानाला कोणता योग्य हे सांगणारा अध्याय हा 4था. 5व्या अध्यायात एक गाय दोघांना दान देणाऱ्या आणि ब्राह्मणाच्या शापाने सरडा झालेल्या मृगराजाची कथा वर्णन केलेली आहे. 6व्या अध्यायात विझणारा दीप पुनर्प्रकाशित करणाऱ्या मांजराची उद्धरण कथा आहे. शांकली ब्राह्मणाच्या 2 भिन्न प्रवृत्तीच्या बायकांची कथा आहे. ती 7व्या अध्यायात ब्राह्मण पाणी म्हणून वारुळातल्या शेषाला दूध पाजतो. शेषनारायण त्याला प्रसन्न होतात, ही 8व्या अध्यायाची कथा आहे. 9व्या अध्यायात महिस्मृतीतील वृद्ध आपल्या पुण्याईने तुरीजयाचा उद्धार करते. तुरीजया काशीनगर येथे काशीनाथ होऊन पुढील जन्म देते. वृद्धेचा काशीत उद्धार होतो इत्यादी भाग 10व्या अध्यायात येतो. 11व्या अध्यायात अधिक मासामधील पुण्यकारक 5 पर्वांची माहिती आहे. 12व्या अध्यायात पौर्णिमा आणि अमावस्या या पर्वणीचा भाग आहे. दशमी ते द्वादशी व्रताचे महात्म्य हे 13व्या अध्यायात वर्णन केलेले आहे. अमरीश राजाची कथा ही 14व्या अध्यायाचा विषय आहे. 15व्या अध्यायात द्वादशी व्रत करणारे प्रभू राम हे त्याच दिवशी शतमुखी रावणाला मारून लंकेची गादी विभीषणाला परत देतात. हा कथाभाग वर्णन केलेला आहे. 16व्या अध्यायात इंद्र अप्सरेची शापातून मुक्तता, ऋषिकन्येकडून उद्धाराची कथा येते व 3 दिवसाच्या पुण्याईचे दान करून धर्मशर्मा पिशाच्याचे उद्धारण करतो. हा कथाभाग 17व्या अध्यायात आलेला आहे. मंगळागौरी काशीतील सौभाग्यदात्री देवी कशी, हा भाग 18व्या अध्यायात वर्णन केलेला आहे. 19व्या अध्यायात ब्रह्मराक्षसाचा 3 दिवसाच्या पुण्याने उद्धार हे वर्णन आलेले आहे. 20व्या अध्यायात स्नान पुण्य महिमा वर्णन केलेला आहे. 21व्या अध्यायात विप्रसेवा, पवित्र स्नान व इत्यादी कर्मे करून ज्याचे कुष्ठ बरे झाले त्या सेवकाची कथा आहे. 22, 23 आणि 24 या 3 अध्यायात धर्मशर्माची कथा, त्याच्या मुलीची मानसपुत्राकडून विचित्र ब्रह्मलिखितापासून सोडवणूक आणि त्याचा उद्धार, हा सर्व कथाभाग आलेला आहे. पार्वती देवी आणि सखी अरुंधती यांच्या संवादातून गौरी पंचक व्रताची कथा ही 25व्या अध्यायात सांगितली आहे. 26व्या अध्यायामध्ये यशोमती आणि गुणवंती यांची कथा आली आहे. 27व्या अध्यायात वीर नावाचा हिंसक वृत्तीचा माणसाचे मन परिवर्तन, त्याने अधिक मासात केलेले विष्णुपूजन, त्याचा झालेला उद्धार, हा भाग वर्णन करून सांगितला आहे. पतिव्रतेचा धर्म आणि बिल्लिनीकडून ब्रह्मकुमाराचा तापशमन, हा भाग 28व्या अध्यायात वर्णन केलेला आहे. अधिक मासाअंतर्गत केलेल्या उपासना व्रते याचे उद्यापन कसे करावे ते 19व्या अध्यायात सांगितले आहे. 29व्या अध्यायात सांगितले आहे. 30व्या अध्यायात ब्रह्मण नारदीय पुराणातील द्रौपदीची कथा, पांडवाचा वनवास, द्रौपदीला शाप, गतजन्म इत्यादी वर्णन केलेले आहे. सर्व अध्यायाचे समालोचन करणारा हा कळस अध्याय म्हणजेच हा 31वा अध्याय आहे. आणि शेवटी हा अध्याय अधिक मास उपासना रूपी नौकेत सर्वांनी स्वार व्हावे, लौकिक जीवनात सर्व सुख प्राप्त करून घ्यावीत
व अंतिमोक्षाचे मानकरी व्हावे अशी नम्र विनंती करत ही ग्रंथलेखन सेवा जनता जनार्दनांच्या पायावर विनम्र भावे अर्पण केली आहे. आणि 31वा अध्याय कळसाध्याय हा इथे पूर्ण झालेला आहे. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.